शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश मस्के यांचा कोटमगाव इथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। विकासाभिमुख आणि ग्रामीण प्रश्न सामान्यांच्या समस्या योग्य रीतीने हाताळल्याने या सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छुकांची आणि हितचिंतकांची मोठी गर्दी दिसून आली। या सोहळ्यात आमदार योगेश घोलप, नाशिक रोड मनपा प्रभाग सभापती केशव पोरजे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय तुंगार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांचा यावेळी फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन शरद भुगे आणि सर्वज्ञ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला। यावेळी योगेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मी आतापर्यंत माझा वाढदिवस साजरा केला नाही। गेली 47 वर्षाचा मी झालो, परंतु आमचे बंधू योगेश भाऊ मस्के, गावचे उपसरपंच शरद भुगे, आकाश मस्के, अरुण घुगे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख यांनी हट्ट धरला। आमदार साहेबांना सांगितलं आम्हाला अण्णांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, परंतु मी आमदार साहेबांना सुद्धा सांगत होतो का मला त्याच्यात आमदार साहेब इंटरेस्ट नाही, मी आतापर्यंत वाढदिवस साजरा नाही केला आणि खरोखर मला आजही इच्छा नाही। आणि वाढदिवस कोण साजरा करतं त्याला काहीतरी पुढे लक्ष राहतं, कुठली तरी एखादी निवडणूक येते आणि ते वातावरण निर्मिती करायची असते। मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन, मला हा वाढदिवस अजिबात साजराच नव्हता करायचा, परंतु माझ्या या बंधूंमुळे मला तो करावा लागला। त्यांच्या शब्दाला मला नकार देता नाही आला। मी कुठल्याही ध्येय समोर ठेवलं नाही। मला कुठेतरी उद्या एखादी निवडणूक लढवायची आहे आणि मला तिथं कुठेतरी त्या निवडणुकीमुळे आजचं वातावरण तयार करायचं आहे। काही लोकांना वाटत असत, मला बोलता बोलता 2-4 कार्यकर्ते आमदार साहेब काल बोलले, वाढदिवस साजरा करता म्हणजे काहीतरी तुमच्यामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये तुमचं काहीतरी लक्ष दिसतं। म्हटलं अजिबात नाही मित्रांनो, मी एक अतिशय घोलप नावाचा कट्टर शिवसैनिक आहे। मी जरी तालुका प्रमुख झालो तरी स्वतःला मी तालुका प्रमुख म्हणून कधीच वागलो नाही। मी शिवसैनिक म्हणूनच आजही काम करतो। आमदार योगेश घोलप यांनी देखील यावेळी प्रकाश शेठ मस्के यांना शुभेच्छा दिल्या। शाखा प्रमुख पासून जो प्रवास सुरू झाला आज तालुका प्रमुख पर्यंत, आज प्रकाश शेठ मस्के हे शिवसेनेचे एकनिष्ठेने काम करत आहेत। शिवसेनेने अनेक असे कार्यकर्ते शून्यापासून तयार केले। आपल्याला माहित असेल, मोठी मोठी उदाहरणं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर आहेत। शिवसेनेने मोठे केलेत आणि आपल्या स्वार्थापोटी दुसरीकडे गेले। जर थोडक्यात सांगायचं तर एकनिष्ठेने राहिले ते मावळे आणि उडाले ते कावळे। त्यांचे आज आपण महाराष्ट्रात बघताय त्या कुठल्या परिस्थितीत आज त्यांची कारकीर्द चालली आहे। राजकीय बोलण्याचं व्यासपीठ नाहीये। सांगायचं तात्पर्य एवढंच की एकनिष्ठ माणसाने जेवढं काम केलं त्याला फळ भेटल्याशिवाय राहत नाही। यावेळी प्रकाश मस्के यांची आई शकुंतला मस्के आणि वडील गोपाळ मस्के यांचा देखील सत्कार करण्यात आला। याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती छगन आगळे, अनिल ढिकले, उपसरपंच शरद भोगे, योगेश भोर, चंदू साडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वसामान्य नागरिकांनी देखील यावेळी उपस्थिती देऊन पुष्पगुच्छ देऊन प्रकाश मस्के यांना शुभेच्छा दिल्या। मस्के यांनी आपल्या प्रियजनांचे आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले। हॉटेल रंगतचे संचालक कांतीलाल माळोदे यांनी प्रकाश मस्के यांना शुभेच्छा दिल्या। शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख अशा प्रवासात प्रकाश मस्के यांनी शिवसेनेच्या 100 शाखा अनेक गावांमध्ये स्थापन केल्या। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं, कोटमगाव गावाचा विकास या सर्व बाबींमुळे त्यांची जनमानसामध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।